आम्ही सगळं थीमनी केले, म्हणजे जसं मेहंदीला ग्रीन, हळदीला येल्लो, तसं लग्नाला रेड कॉस्ट्युम. शबरीसाठी ऍक्च्युअली ते गाणं आताच बुलबुल मधलं ना ते फार ऍप्ट आहे. कुठलं? भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादान था, दुनियादारी से होशियारी से मैं तो अनजान था. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आई आणि बाबा रिटायर होत आहे त्या मालिकेच्या सेटवर आणि इथे लगीनघाई सुरू आणि दादा वहिनी म्हणजेच समीर आणि सीमा माझ्यासोबत आहे. खूप छान दिसतंय. संगीत आहे तर किती एन्जॉय करते आणि डान्स वगैरे असणार आहे का? अरे म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करतोय. एक तर माझ्या धाकट्या भावाचं लग्न आहे म्हटल्यानंतर एक घरात वेगळाच उत्साह आहे आणि तू जर बघितलं असेल तर अख्खं घर आम्ही छान सजवलंय आणि प्रत्येक कपल डान्स करणार आहे आणि सगळ्यात भारी डान्स आमचा होणार आहे. सीमा, सगळ्यात भारी डान्स होणार आहे असं सांगितलं, पण कोणतं गाणं असणार आहे? खूप जुनं असणार आहे की काय साधारणतः असणार आहे? काय सांगशील प्रेक्षकांना? आता सध्या ट्रेंडिंग वालंच गाणं आहे. सांगायचंय? सांगू शकतो ना? गुलाबाची कळी हळदी न माकली हे गाणं आहे आणि आमचे कोरिओग्राफर पण उत्तम आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं कोरिओग्राफ केलं गाणं फॅब्युलस. पण आता लगीन घाई आहे म्हटल्यावर संगीत झालं, हळद झालं, या सगळ्यासाठी वेगवेगळे आउटफिट्स असतात. तर लग्नासाठी वगैरे काय आउटफिट्स असणार आहे हे ठरलंय किंवा हे कळलंय? डिझायनर खूप सॉलिड आहे. म्हणजे नाही, पण आम्ही सगळं थीमनी केले, म्हणजे जसं मेहंदीला ग्रीन, हळदीला येल्लो, तसं लग्नाला रेड कॉस्ट्युम केलं. आणि देविका जी आमची डिझायनर आहे तिने तू बघितलं असेल तर प्रत्येक आमच्या किल्लेदार घराण्यातली प्रत्येक स्त्री ही इतकी सुंदर कॉस्ट्युम मध्ये, मेकअप कॉस्ट्युम सगळ्यांचंच, बायका आहेतच सुंदर पण त्यांचा जास्त हातभार आहे की त्यांनी अजून त्या सुंदर दिसतात. म्हणजे पुरुषांचे कपडे पण जर तू बघशील तर खूप छान तिने डिझाईन केले. आणि मला असं वाटतं की अल्टिमेटली ती ग्रुप ऍक्टिव्हिटी असते, सगळे मिळून मेहनत करतात तेव्हा एक एपिसोड 20 मिनिटाचा 22 मिनिटाचा हा सुंदर दिसतो. त्यामुळे या सगळ्यांना क्रेडिट जातं या गोष्टीचं. तुम्ही गाणं गायलाच होता तर संगीत आहे त्यामुळे छोटासा गेम खेळवत. सो मी काही शब्द देईल, ग झालं असं एक शब्द देईल, त्यावर तुम्हाला गाणं म्हणायचं. पहिलाच आहे ग. गो मुसंगती माझ्या तू येशील काय, माझ्या प्रीतीची राणी तू होशील काय. र. र यार काय होत आज पण. आताच रिसेंटली झालं. र रुक जाना सनम तुम कहीं हार के, पुढे मिलेंगे सारे बहार, ओ राही ओ राही ओ राही ओ राही. गाने जो छू ले आपका मन. चल टनटना मला टनटना टनटना चलती है क्या 9 से 12 एवढंच चला. र. बरं, एखादं गाणं जर सीमाला डेडिकेट करायचं असेल समीरला तर कोणतं गाणं डेडिकेट करा? दुनिया में लोगों ने फिर अपने दिल थामे, आई है लेकर ये फिर कितने हंगामे. शोभेल असं गाणं आहे. पण सीमा, तू समीरला कोणतं गाणं डेडिकेट करशील? बाई आता तुझ्यावर आले म्हणून हसू नये, ज्यावेळी दुसरं तुझ्यावरती थांबा, खूप आठवायला गेलं मला. हा समीर हा भोळा भाबडा आहे ना. आई मला काय ते जायचंय काय, तू थांबा ना, शब्द सांगा ना. सगळा अभ्यास केलाय जाऊ दे ना. ते गाण्याचं बरोबर परफेक्ट आहे. बरोबर ना? बरोबर, करेक्ट. फारच वेगळं गाणं डेडिकेट करून समीरची एका अर्थाने. समीरसाठी ऍक्च्युअली ते गाणं आताच बुलबुल मधलं ना ते फार ऍप्ट आहे. कुठलं? भोला भाला था सीधा साधा था मैं तो नादान था, दुनियादारी से होशियारी से मैं तो अनजान था. अगदीच.
थँक्यू सो मच. खूप छान वाटलं दोघांशी गप्पा मारून. आणि सीमा पुन्हा एकदा नथ खूप सुंदर दिसते. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? ही नथ नाही, मी आधी नथ सांगते. ही नथ माझी ऍक्च्युली माझी भाची अनुष्का, तिने माझ्यासाठी खास डिझाईन केली आहे. जाताना आम्ही हेच सांगू की लग्न सोहळा आहे, मकरंद आणि स्वीटीचं लग्न आहे आणि यामध्ये संगीत, हळद, मेहंदी असे सगळे इव्हेंट्स आहेत. तर पाहायला विसरू नका. आणि ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये मूळ काय घडवणार आहे तर यासाठी पाहायला विसरू नका. आई बाबा रिटायर होत आहेत फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.